अभंग मागणीचा आहे, पण मागणीवर बोलण्याच्या अगोदर या कार्यक्रमाचं निमित्त काय आहे याच्यावरती मी थोडंसं बोलणार आहे. महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळे बरोबर ना. मग नेमकं महालक्ष्मी कोण आहे? कोण आहे महालक्ष्मी? भगवान विष्णूंची पत्नी. तीच महालक्ष्मी, तीच जगदंबा आहे, तीच महिषासुरमर्दिनी. आणि सांगायचं म्हणजे देवी आणि देव हे सुद्धा वेगळे नाहीत. तोच विठ्ठल तीच विठाई आहे, तोच नारायण तीच नारायणी. देव आणि देवी यांच्यात अंतर नाही. तो भेद आपण पाहतोय, पण हे सगळं एकच आहे माईबा. जसं आपण शाळेमध्ये पाहतो शिक्षकाला बसण्यासाठी खुर्ची असते आणि विद्यार्थ्याला बसण्यासाठी डेस्क असतो, परंतु असं म्हणून चालतं का की शिक्षकाला खुर्ची का? तो भेद काही नाही, पण ती शिक्षण व्यवस्थेसाठी केलेली एक ते व्यवस्था आहे बरं का. अगदी त्याचप्रमाणे देव आणि देवी याच्यामध्ये भेद नाही. तर महालक्ष्मी कोण आहे? महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे, साक्षात लक्ष्मी माता. एकदा एक कोल्हासूर नावाचा दैत्य होता आणि त्या कोल्हासुरानं भगवान शंकराची महान तपश्चर्या केली आणि भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. कारण हे असुर दैत्य हे असतात ना, हे तपश्चर्या करण्यामध्ये फार प्रवीण असतात, माहीर असतात. भोले बाबा प्रसन्न झाले, त्यानं एक वरदान मागून घेतलं. तो म्हणला, देवा मला एक वरदान द्या की या पृथ्वी तलावर एकाही पुरुषाच्या हातून मला मरण नकोय. काय म्हणला तो? एकाही पुरुषाच्या हातून मला मरण नकोय. आता भोले बाबा येते ततस्तु म्हणून बसले, पण ह्या कोल्हासुरानं त्याचा फायदा घेतला. कोल्हासुराला वाटलं मी आता अमर झालोय, आणि कोल्हासुरानं एके दिवशी भगवान शंकरावरच स्वारी केली. आता मात्र सगळे देवदेवता घाबरले, भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूला म्हणतात, देवा काहीतरी करावं लागेल, कारण या कोल्हासुरानं फार हाहाकार माजवलाय. इतक्यामध्ये तिथं महालक्ष्मी होती, भगवंताच्या चरणाची सेवा करत होती. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. हे ऐकलं लक्ष्मीनं. आणि मग लक्ष्मी माता म्हणतात, त्यात काय एवढं अवघड आहे? त्यानं वर काय मागून घेतला? पुरुषाच्या हातून मरण नको, स्त्रीच्या हातून नको असं तर नाही ना घेतला. मी संपवते त्या कोल्हासुराला. आणि लक्ष्मी मातेचं कोल्हासुराचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये कोल्हासुराचा त्या ठिकाणी वध झाला. पण मरण्याच्या अगोदर त्या कोल्हासुरानं सांगितलं, देवी मी खरं तर भाग्यवान आहे की मला मरण तुमच्या हातून आहे, पण मला एक वरदान द्या. काय? मी मेल्याच्या नंतर या नगराला नाव माझ्या नावावरून ठेवा. म्हणून कोल्हापूरचं नाव त्या कोल्हासुराच्या नावावरून कोल्हापूर ठेवलेले. असा हा इतिहास आहे. महिषासुर मर्दनाची कथाही तुम्ही सर्वांनी ऐकली. ज्या ज्या असुरांचा वध देवीने केला त्या त्या प्रकारची नावं पडत गेली. महिषासुर हा सुद्धा एक म्हशीच्या रूपामध्ये होता, त्याचाही वध केला, नाव महिषासुर मर्दिनी पडलं. असा वेगवेगळा इतिहास देवीचा आपल्याला ऐकायला मिळतो. आणि त्याच देवीचा हा उत्सव आहे. त्या उत्सवामधली ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा, जागराची सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे. अभंगामध्ये तुकोबर दान मागतात देवाकडं. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला हेच दान दे. कोणतं? तुझा विसर मला पडू देऊ नको. आणि तुझा विसर जर मला पडू दिला नाही ना, तर मी आवडीनं तुझं गुणगान गाईन. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. आणि पुढं म्हणतात, देवा मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. द्यायचंच असेल ना देवा तर संताची संगती दे. आणि पुढं तुकोबराय सांगतात, देवा ह्या वरच्या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्यास ना, कोणत्या कोणत्या? तुझा विसरण व्हावा, संत संग देई सदा, ह्या मागण्या जर तू माझ्या पूर्ण केल्यास तर मी सुखाने गर्भवासात यायला तयार. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठाला पहिली गोष्ट तर तुकोबराय आणि देवाकडं मागतात. ही गोष्ट कशी आहे जरा पटण्यासारखी नाही का? ही गोष्ट विश्वास बसण्यासारखी नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव आहे, प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. तुमचा आमचा स्वभाव आहे कोणाकडे काही मागत राहणं, जीवाचा स्वभाव कोणाकडे काही मागणं.
संतांचा स्वभाव आहे कधीच कोणाकडं काही न मागणं, आणि देवाचा स्वभाव आहे जे मागत नाहीत ना त्यांना मागा म्हणून आग्रह करणं. मग इथं तुकोबर आहे देवाकडं मागतात हे कसं काय? माईबाप मागतात पण ते उद्धाराचं मागतात. मागणीमध्ये फरक आहे. तुम्हालाही मागता येतं, आम्हालाही मागता येतं, पण मागणीमध्ये फरक आहे. संतांचं मागणं हे उद्धाराचं आहे. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर बघा, इथं बसलेल्यापैकी पकवाज कोणाकोणाला वाजवता येतो? हातवर घ्या बरं जरा. हा बाबा तुम्हाला येतो? येतो, तुम्ही खोटं बोलताय. पाठीमागं बसलेले, अहो तुम्हाला पण येतोय. तुम्ही उठून थाप टाकून बघा पकवाज वाजतो का नाही. मंडपात बसलेल्या प्रत्येकालाच पकवाज वाजवता येतोय, पण कसा वाजवायचा हे नॉलेज फक्त कोणाला आहे? महाराजांना. म्हणून त्यांना इथं बोलवले. अगदी त्याप्रमाणे मागता जरी सगळ्यांना येत असेल ना तरी कसं मागावं हे संतांकडे पाहून मागायचं. विठ्ठल म्हणून तुकोबर या अभंगामध्ये मागतात. पण मला सांगा, माणूस मागताना नेहमी संसारातलं मागतो, बरोबर आहे? आपण देवाकडे काय मागतो? नेहमी संसारातलं मागतो. पण संसारातल्या गोष्टी ज्या आपल्याला प्रारब्धानं मिळतात, ज्या आपल्याला प्रयत्नानं मिळतात, त्या देवाकडं का मागाव्या बरं? बरोबर आहे की नाही? ज्या गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, ज्या प्रारब्ध साध्य आहेत, त्या देवाकडं मागण्यामध्ये काय शहाणपण आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, एक माणूस मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्याच्या नंतर अख्खी मुंबई फिरला 4-5 दिवस, आणि त्यानं मोबाईलवर स्टेटस ठेवलं. गावाकडं त्याच्या मित्रानं ते पाहिलं. गावाकडं परत आला, तो मित्र म्हणला तू मुंबईला गेला होता वाटतं. तो म्हणला हा, मग काय काय पाहिलं रे तिथं? तो म्हणला अरे काय सांगू, त्या मोठ्या मोठ्या इमारती, वरच्या मजल्याला जर पाहायला गेलं तर डोक्यावरची टोपी खाली पडते, एवढ्या उंच इमारती. अरे काय सांगू, तो समुद्र किनारा. पुढे सांगितलं काय ते हॉटेल आहे, जणू स्वर्ग आहे स्वर्ग, असं वर्णन करायला लागलं. त्या मित्रानं सांगितलं जाऊ दे, तू मुंबई पाहिली, पण मुंबईवरून येताना काय आणलं? तो म्हणलं काही नाही, 2 किलो बटाटे 4 किलो कांदे. मला सांगा, जे आपल्याकडं आपल्या बाजारामध्ये मिळतं, सहज उपलब्ध आहे, ते मुंबईहून आणण्यामध्ये काही शहाणपण आहे का? काय आणलं पाहिजे जे आपल्याकडं मिळत नाही ते? मग संसारामध्ये अन्न मान धन किंवा धन पुत्र दारा या गोष्टी आपल्याला प्रारब्धाने मिळणार आहेत, प्रयत्नाने मिळणार आहेत. मग त्या देवाकडं मागण्यामध्ये काय शहाणपण आहे? म्हणून देवाकडं मागत असताना संसारातलं मागूच नये. विठ्ठल आणि जरी तुम्ही संसारातल्या वस्तू मागितल्या तरी त्या कशा आहेत? दुःख देणाऱ्या आहेत माईबाप. कारण या संसाराचं वर्णनच संतांनी काय केलं. हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःखाचा विचार नाही गोठे, दुःखाचा विचार नाही गोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही, दुःखाचा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा नाथ बाबा सांगतात, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, आणि यात सुख नाही त्यात सुख नाही. काय म्हणतात? यात सुख नाही त्यात सुख नाही. तुम्ही माझ्या हातवाऱ्याकडलंही लक्ष देऊ नका. तुम्हाला वाटायचं यात सुख नाही म्हणजे वाजविण्यात सुख नाही आणि गाण्यात सुख नाही, असं नाही.
यात सुख नाही न त्यात सुख नाही, याचा थोडंसं तुम्हाला अर्थ पटवून देते बघा. एका माणसाला 2 मुली होत्या, 2. एक मुलगी दिली इथं धामणगावमध्ये, बरं का, इथं दिली. तुम्हाला तर काही अडचण नाही ना इथं द्यायला. काही काही म्हणते लाव दोन्ही द्या ना, तीच तर घरी अडचण आहे. एक दिली धामणगावमध्ये आणि दुसरी दिली शेजारच्या खेड्यामध्ये. आता पूर्वीचा काळ होता, बापाला वाटलं चला पोरींना भेटून येऊ, आणि मग पायी निघाला. अगोदर आला कुठं? धामणगावमध्ये. आता जी मुलगी धामणगावमध्ये दिली होती तिचा व्यवसाय काय होता? वीटभट्टीचा. लक्षात येते ना? पलीकडे बसलेली कशाचा होता? हा, तुम्हाला हातभट्टीचा ऐकू यायचं. वीटभट्टीचा व्यवसाय होता. बापानं विचारलं, बाई तुझं कसं चाललंय? ती म्हणली, बाबा भट्टी एवढी चांगली लागली, एवढ्या सुंदर विटा पडल्यात, पण देवाला एक प्रार्थना करा की 2 दिवस पाऊस येऊ नये. काय म्हणली ती? 2 दिवस पाऊस येऊ नये. मग त्या मुलीकडे चहापाणी झालं, जेवणं झाली, मग दुसऱ्या मुलीकडे जायला निघाला. आता त्या मुलीचा व्यवसाय होता भाजीपाल्याचा. आपल्या शेतात भाजीपाला लावायचा आणि मार्केटला विकायला न्यायचा. मग तिला विचारलं, तुझं कसं चाललंय? ती म्हणली, बाबा एवढा भाजीपाल्याला भाव आला, एवढा भाव आलाय, पण लाईट बिल भरलं नाही म्हणून शासनानं लाईट कट केली. त्या पावसालाही थोडी दया येईना. देवाला प्रार्थना करा की 2 दिवसात पाऊस आला पाहिजे. पहिली काय म्हणली? 2 दिवस पाऊस येऊ नये. मग यालाच म्हणतात बघा, यातही सुख नाही आणि त्यातही सुख नाही. म्हणून संसारातल्या गोष्टी ह्या दुःख देणाऱ्या आहेत मैबाप. संसारातल्या गोष्टी आपण कधीच देवाकडे मागू नये. मागून आपण काय मागतो? अन्न, मान आणि धन. याच्या पलीकडे काय मागतो? कारण संसाराची व्याख्या जवळपास या त्रिकुटातच आहे. बरोबर आहे ना? अन्न, मान, धन किंवा धन, पुत्र, दारा, बस या त्रिकुटातच आहे. मग मला सांगा, देवाकडं अन्न मागायला आपल्याकडं का अन्न नाही का? पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी माणसं खायला न भेटल्यामुळं मरायची. तुकोबराय म्हणतात, स्त्री एका अन्न करता मेली. पूर्वीच्या काळामध्ये खायला भेटलं नाही म्हणून स्त्रिया मरायच्या. मला सांगा बरं, ह्या 10 वर्षामध्ये कोणाची बायको खायला न मिळाल्यामुळं मेली अशी पेपरला बातमी? हां, जागे आहेत ना? अहो, खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील, पण खायला न मिळाल्यामुळं मेली असं ऐकायला भेटलं का? नाही. म्हणजे संसारात अन्न आहे का नाही? आहे. दुसरं आहे मान. बरं, संसारात मान नाही का? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मान आहे ना. उदाहरणच द्यायचं झालं तर लग्नामध्ये नवरदेव मारुतीच्या मंदिराकडे नेतात. त्याची वरात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? परण्यास म्हणतात ना. त्या गाढवाला त्या घोड्यावर बसवलं नाही, असं नाही, त्या नवरदेवाला त्या घोड्यावर बसवलं जातं. आणि मग तो परण्या निघतो. परण्या निघून परत आला की मंडपाच्या महाद्वारावर आला की ते ओवाळण्याचा मान कोणाला असतो? आत्याला. कोणाच्या? बामणाच्या, नवरीच्या आत्याला असतो. बरोबर आहे ना? म्हणजे मान आहे की नाही? त्याच्या पुढे जायचं झालं तर नवरदेव नवरी स्टेजवर उभे राहिल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे जे दोघं उभे असतात ते कोण असतात? मामा. बरोबर आहे ना? मग त्या दिवसापुरता मामाला मान आहे का नाही? भले त्या मामाची कॅटेगरी काही असू द्या, तो गटारातून इसळून आणलेलाही असू द्या, पण त्या दिवसापुरता त्याला मान आहे. मग संसारामध्ये मान आहे की नाही? बरोबर आहे ना? आता राहिलं धन. धन आहे की नाही सांगा? अहो, आजकाल भिकाऱ्याकडे सुद्धा पैशाला कमी नाही. आमच्या माजलगावमध्ये एक भिकारी, तो व्याजानं पैसे देतो. विनोद म्हणून सांगत नाही, सत्य आहे बरं का. भिकारी व्याजानं पैसे देतोय, म्हणजे भिकाऱ्याकडे सुद्धा पैशाला कमी नाही. आणि दुसरं सांगायचं झालं तर बघा, तुम्ही एवढे बसला इथं, तुम्ही कीर्तनाला आलाय, तुम्ही काही खरेदी करायला आला नाही, पण तुमचे खिशे जरी इथं रिकामे केले तर सहज 20,000 जमा होतील. म्हणजे रिकामा आहे का कोणी? संसारात अन्न आहे, मान आहे, धनही आहे. मग जे आहे, जे प्रारब्धानं मिळतंय ते देवाकडं मागूच नाही. विठ्ठल आणि मागण्यासाठी मैबाप समर्पण असावं लागतं, अधिकार असावा लागतो, तेव्हा मागायला येतं. बरोबर आहे? उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या माणसानं दिवसभर शेतात काम केलं तर दिवसभराचा रोजगार मागणं हा त्याचा काय आहे? तुम्ही अधिकार म्हणत चला. त्याचं काय आहे? अधिकार. महिनाभर ड्युटी केली तर महिन्याचा पगार मागणं हा त्या माणसाचा काय आहे? अधिकार.
वेळ प्रसंगी पत्नीनं पतीला शिव्या देणं हा तिचा काय अधिकार म्हणलं बा कोणतरी. बरोबर आहे ना? असं नाही हा. मागण्यासाठी अधिकार असावा लागतो, समर्पण असावं लागतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि मागणी ही दोन प्रकारची माईबाप. मागणी एक तर अधिकारातून नाही तर संबंधातून मागता येते. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एका माणसाकडे नोकर आला आणि म्हणला मालक माझी महिन्याची पगार देऊन टाका. त्या मालकानं खिशात हात घातला, 20,000 देऊन टाकले. इतक्यामध्ये मुलगी आली, म्हणली बाबा माझी शाळेची फीस भरायची, 20,000 पाहिजे. बापानं खिशात हात घातला आणि 20,000 दिले. आता नोकराला दिले ते कसे दिले? अधिकारातून दिले. आणि मुलीला दिले ते संबंधातून. असं दोन प्रकारचं मागणं आहे. आणखी सांगायचं झालं तर मागणी एक अनुचित आहे आणि एक उचित आहे. आता पहिल्यांदा आपण बघणार आहेत की अनुचित मागणी कशाला म्हणतात. अनुचित मागणी कशाला म्हणतात? समजा पेरणीचे दिवस आहेत, पेरणीचे, आणि पेरणीच्या दिवसामध्ये पत्नीनं पतीकडं सोन्याची मागणी करणं, ही मागणी कशी आहे? हां, अनुचित आहे ना हो. पेरणीच्या दिवसात शेतकरी बेजार असतो, याचे त्याचे पैसे आणून बी भरण आणलेलं असतं, आणि अशा वेळेस जर पत्नी सोनं मागत असेल तर नाही का चपला खाव्या लागतील. ही मागणी अनुचित आहे. पण महिलांना मागायची अक्कल नसते. आता मी पण महिलाच आहे पण खरंच मागायची अक्कल नसते. एक बाई चप्पलच्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराला म्हणली दादा चप्पल कितीला दिली? तो म्हणला ताई 100 रुपयाला. ती म्हणली 50ला द्या. हा म्हणला ताई 50ला द्यायला परवडत नाही, बघा तुमचे 50 राहू द्या, माझे 100 राहू द्या, 80ला घेऊन टाका, 80ला. ती म्हणली 40ला द्या. दुकानदार म्हणला अहो भुवानीचं गिराईक आहे म्हणून तुम्हाला दिलं आहे, बघा लास्ट आता माझे 80 राहू द्या, तुमचे 40 राहू द्या, लास्ट 50ला घेऊन टाका. ती म्हणली मग 25ला द्या. दुकानदाराला एवढा राग आला, चप्पल अंगावर फेकून दिली. तो म्हणला फुकट घेऊन जा. ती म्हणली मग 2 जोडं द्या. विठाला विठाला. ही झाली अनुचित मागणी. आणि उचित मागणी कशाला म्हणतात मैबाप? जगातील जगप्रसिद्ध मागणी जर कोणाची असेल तर ती आहे कुंती आत्याची मागणी. ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध झालं, भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आता पांडवांवरची सगळी संकट संपली आणि भगवान परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी रथात आरूढ झाले. कारण भगवान परमात्मा द्वारकेला कमी राहायचे पण पांडवांकडे जास्त राहायचे. याचं वर्णन नामदेव ज्ञानेश्वर महाराज करतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवांकडे जास्त राहायचे. आता ते द्वारकेला जाण्यासाठी रथात आरूढ झाले. एवढ्यामध्ये एका अबलेचा आवाज कानावरती आला. कोण होती ती? उत्तरा, जिच्या गर्भावर अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं. उत्तरेच्या गर्भाचा दाह होत होता. पाही पाही महायोगे देव देव जगतपते नाण्यत्वद भयं पस्ये यत्र मृत्यू परस्परम. भगवंताला हाक मारते उत्तरा, देवा लवकर धावा, कारण उत्तरेच्या अंगाचा दाह होत होता. दाह जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा.
हाक मारते. परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. उत्तरेच्या गर्भामध्ये अंगुष्ठ रूप धारण केलं आणि त्या बालकाचं रक्षण केलं. राजा परीक्षितीचं रक्षण केलं. आता पांडवांवरची सगळी संकट संपली. आता परमात्मा परत निघाले. पण जाता जाता कुंती आत्याची भेट घ्यावी म्हणून कुंती आत्याच्या समोर आले. जसं भगवंताला पाहिलं कुंती आत्यानं नमस्कार केला. देव म्हणतात, आत्या खरं तर मी तुला नमस्कार करायला पाहिजे. अगं मी तुझा भासा आहे, तू वयानं मोठी आहे. पण कुंती आत्या भगवंताला म्हणते, देवा आजपर्यंत मी तुम्हाला माझा भासा समजत होते, पण मला आज कळलंय तुम्ही साक्षात ईश्वर आहे. नमस्ते पुरुषं त्वाद्यम ईश्वरः प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानां अंतर बहिर्वस्थितम. नमः पंकज नाभाय नमः पंकज मालिने नमः पंकज नेत्राय नमस्ते पंकजाग्रे. कुंती आत्यानं भगवंताची सुंदर स्तुती केली. आणि आता कुंती आत्या देवाला म्हणते, देवा तुम्ही द्वारकेला निघालाय खरं, पण आम्ही तुम्हाला कुठं शोधायचं. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कुंती आत्या म्हणते, देवा तुम्ही गेल्यानंतर आम्ही तुम्हाला शोधायचं कुठं. त्यावेळी परमात्मा म्हणतात, आत्या मी कुठंच जात नाही. आत्या तुला काय मागायचंय ना तर मागून घे. त्यावेळी कुंती आत्यानं देवाकडं काय मागितलं असेल हो. सारं जग सुखाच्या पाठीमागे लागले, पण कुंती आत्यानं देवाकडं दुःख मागितलं. दुःख विपदा मागितली. विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. विपदा का मागितली बरं. कारण आपल्याला दुःखातच देव आठवतो, सुखामध्ये नाही आठवत. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. कबीरदास म्हणतात, जर सुखातच देवाला आठवलं तर तुमच्यावर दुःखच येणार नाही. म्हणून देवाकडं दुःख मागितलं कुंती आत्यानं. कुंती आत्या म्हणते, देवा नको मला ते सुख, आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा, मज होत का विपत्तीन पांडुरंग राहो चित्ती. मला दुःखच हवंय देवा, ज्या दुःखामध्ये तुझा विसर मला पडत नाही. अशी सुंदर मागणी कुंती आत्यानं भगवंताकडे केली. याला म्हणायचं उचित मागणी. दुसरं उदाहरणच द्यायचं झालं तर कौरव पांडवांच्या युद्धाच्या अगोदर भगवान परमात्मा दुर्योधनाला म्हणतात, बघ दुर्योधन, एकीकडे मी निशस्त्र उभा आहे आणि एकीकडे संपूर्ण सेना आहे, माग तुला काय मागायचंय. दुर्योधन म्हणला, देवा तुला एकट्याला घेऊन काय करू, आणि तेही बिना शस्त्राचा. तुझ्याकडे शस्त्र नाही, अस्त्र नाही, मला सेना पाहिजे. सेना सेना मागितली. मागणी चुकली मायबाप. देवाला मागून घेतलं असतं तर मरावं लागलं नसतं. मागणी चुकली म्हणून 100 कौरव होते पण मरावं लागलं. 5च पांडव होते पण त्यांचा बालही बाका झाला नाही. का. मागणी उचित होती. विठ्ठल तसं तुकोबाराई अभंगामध्ये उचित मागणी मागतात देवाकडं. तुकोबाराई एकदा पंढरपूरला गेले, भगवंताच्या दरबारामध्ये उभे राहिले. आज मात्र भगवान परमात्मा तुकोबारायांच्या मुखाकडे पाहत होते. तुकोबाराई म्हणतात, देवा मी एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो, तुझी मान नेहमी अशी खाली झुकलेली असायची. आज तुम्ही नेमकं माझ्या मुखाकडे पाहताय, याचं कारण काय. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आस
माकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव म्हणतात तुकोबर आहे काहीतरी मागाव, पण तुकाराम महाराज म्हणतात देवा मागणं हे आमच्या 7 पिढ्यात नाही. उलट तुकोबर आहे जी माणसं मागण्यासाठी हात पुढं करतात ना त्यांच्या जिण्याचा धिक्कार असो म्हणतात. त्यांच्या जिण्याचा धिक्कार असो म्हणणारे तुकोबर आहे. देव म्हणतात तुकोबर आहे काहीतरी मागा, कारण ओझं झालं होतं ओझं भगवंताच्या डोक्यावरती. एवढी महान भक्ती होती तुकोबरायांची की त्याचं ओझं भगवंताला झालं होतं. म्हणून देव म्हणतात तुकोबराय काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्या सुतळीचा तोडा सुद्धा नको. आता मात्र राग आला देवा. तुकोबराय म्हणतात देवा मी तुझ्याकडे आलो, बराच वेळा तुझ्या जवळच्या काही वस्तू मला आवडल्या, पण तपासाच्या अंती समजलं की त्या तुझ्या नाही, तू उसने आणलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? मागो मुकुट माताचा तरी तू आणिला इंद्राचा, मागो कुंडल करणीची तरी तू आणिले कर्णाचे, मागो पितांबर सेला तरी तू कासेसी कशिला, मागो तोडर पायीचा धाक जाईल असुरांचा, म्हणून काही न मागो. देवा मला काही नको, तुझ्या जवळच्या वस्तू आवडल्या पण ते तपासाच्या नंतर कळालं त्या तुझ्या नाही, मला काही नकोय तुझ्याकडून. पण देवाला राग आला आणि देव जास्तच आग्रह करू लागले. मग मात्र तुकोबराय म्हणतात देवा मागायचं नव्हतं, अजिबात मागायचं नव्हतं, पण तुला बरं वाटावं म्हणून नव्हे नव्हे तुम्ही मागा म्हणताय म्हणून. म्हणसी काही मागा, म्हणसी काही मागा, म्हणसी काही मागा, म्हणसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, 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 हेची देगा पांडुरंगा. टाळी वाजू जा अधूनमधून. आमच्यासाठी नका वाजू, पण विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना टाळी वाजवणं हे श्रोत्यांचं काम आहे. हे का टाळकऱ्यानं सगळं गुतं घेतलेलं नाही, तुम्ही अशा हात बांधून बसू नका. विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं की टाळी वाजवलीच पाहिजे. नाही न वाजवली मैबाप, एकनाथ महाराज सांगतात तुम्ही जर भजनात टाळी वाजवली नाही तर आमच्या बापाचं काही जाणार नाही, तुमचं तुम्ही नुकसान करून घेता, एवढं लक्षात ठेवा. येथे कोणाचे काही वागेले, येथे कोणाचे काही वागेले, येथे कोणाचे काही वागेले, येथे कोणाचे काही वागेले, कोणाचे काय वागेले, जय हो. येथे कोणाचे काही वागेले, येथे कोणाचे काही वागेले, येथे कोणाचे काही वागेले, येथे कोणाचे काही वागेले. ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, येथे कोणाचे काही वागे, म्हणून टाळी वाजलीच पाहिजे. वा वा वा, मनातून वाजवायची. टाळी नाही वाजवली तर एकनाथ महाराज सांगतात तुम्ही तुमचं अनहित करून घेता, एवढं लक्षात ठेवा. तुकोबर आहे देवाकडे मागता, म्हणतात देवा मागायचं नव्हतं पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून हेची देगा पांडुरंगा. आता देवाला थोडं समाधान वाटलं का, कारण कधीच काही न मागणारे संत, कधीच काही न मागणारे तुकोबर आहे
आज कमीत कमी हेची देगा पांडुरंगा इथपर्यंत तरी आले, पण देवाला एक कळलं नाही हेची देगा म्हणजे काय. तर हेची देगा म्हणजे काय हे अभंगाचं प्रथम चरण. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा हेची दान देगा देवान तुझा विसरण व्हावा. देवा द्यायचेच तर हेच दान दे. कोणतं? तुझा विसर पडू देऊ नको. आता विसर पडू देऊ नको याचा अर्थ आठव झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? याला म्हणायचं क्षम मागणी. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली, प्राप्त झाली, याला योग म्हणायचं आणि ती टिकवणं याला क्षम म्हणायचं. बघा, उदाहरण द्यायचं झालं तर एका माणसाला लॉटरी लागली, लॉटरी, आणि त्याला ऑफिसमधून फोन आला की तुमचं तिकीट लागलेलं आहे, तुमची रक्कम घेऊन जा. तो माणूस त्या ऑफिसला गेला, सुटकेस उचलली पैशाची आणि तिथून निघाला. जसा निघाला तसं चोर त्याच्या पाळतीवरच होते. चोर म्हणले, अरे दुसरीकडं काय जायची गरज आहे, झोपडपट्टीमध्ये 1,00,000 रुपये आज. आणि रात्रीच्या 12 वाजता तो माणूस घराच्या आत कडी लावून पैसे मोजत होता. कधी बापजन्मी पैसे पाहिलेले नव्हते. पैसे मोजत होता, इतक्यामध्ये दारावरून थाप पडली, दरवाजा फोडून चोर मध्ये आले आणि सुटकेस घेऊन गेले. मला सांगा, 12 वाजेपर्यंत तो माणूस लक्षाधीश होता, हा काय आहे? योग. आणि 12च्या नंतर तो भिक्षाधीश झाला, हा काय आहे? क्षम. म्हणून जे प्राप्त केलं याला योग म्हणतात आणि ते टिकवणं याला क्षम म्हणतात. विठ्ठल आणि कधी कधी होतं माणसाला दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये पहिली वस्तू माणूस विसरून जातो. असं होतं व्यवहारामध्ये पण. बघा, एखादा लहान मुलगा लहान असतापासून प्रत्येक कामासाठी त्याला आई लागते. आंघोळ करायची असेल आई, जेवायचं असेल आई, शाळेत जायचं असेल आई, प्रत्येक कामाला आई 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 करतो. पण हे आई आई कुठपर्यंत असतं? हां, जोपर्यंत घरात बाई येत नाही तोपर्यंत. एकदा का पत्नी आली, मग इकडून तिकडून आला की एकच विचारणार, आई कुठं गेली ती. सांगायचं मला इतकंच की दुसऱ्या वस्तूच्या आठवामध्ये पहिल्या वस्तूचा विसर माणसाला पडतो. तसं तुकोबराय म्हणतात, देवा तुझा विसर मला पडू देऊ नको. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि तुझा विसर जर देवा पडू दिला नाहीस ना, तर मी काय करेन? Oh
विसर जर पडू दिला नाही ना तर काय करेन म्हणतात, गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. कारण परमार्थ हा आवडीचा विषय बरं का, सवडीचा नाही.